मात्र यावेळी जर बघितलं तर मनोज जरांगेंनी तुमच्या इथून आंदोलन सुरू केलं, ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा, असं कुठे ना कुठेतरी एक त्यांनी सांगितलं. खास करून दोन्हीही कॅन्डिडेट तुमचे प्रतिस्पर्धी सुद्धा मराठा समाजातूनच आहेत. मग नेमकं काय याचा किती तुम्हाला इफेक्ट होऊ शकतो असं वाटतं? हे बघा, इलेक्शन आणि आरक्षण या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. मनोज जरांगेनं जी भूमिका घेतली ती भूमिका अत्यंत योग्य आहे. त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की लोकसभा हा आमचा विषय नाही आहे. त्यांना स्वतः आग्रह केला लोकांनी की तुम्ही उभं राहा म्हणून. आणि कोण माणूस असा आहे की जो लोकसभेला उभं राहा म्हणतात लोक तो उभं राहत नाही? फार कमी लोक आहेत असे. त्यांनी ती भूमिका नाही घेतली उभं राहण्याची आणि स्पष्ट सांगितलं की या लोकसभा हा आमचा विषय नाही आहे. जेव्हा कधी विधानसभेच्या निवडणुका येतील तेव्हा आम्ही पाहू. आणि त्यामुळं त्यांच्या बोलण्याचा अर्थ कोणी वेडावाकडा घेऊ नये. त्यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे की लोकसभेमध्ये अशा प्रकारची भूमिका कोणी घेणार नाही. या लोकसभा मतदारसंघामध्ये 5 आमदार त्यांचे होते, 1च आमदार आमचा होता. आणि मतदारसंघाची पुन्हा रचना झाली होती. माझे 2 मतदारसंघ बाहेर गेलेत. घनसावंगी गेला आणि गेवराई गेला. दोन्ही मतदारसंघ मला लीड देणारे होते, ते तुटले होते. आणि नवीन फुलंब्री आणि पैठण मला जोडला गेला होता. म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना झाली. साऱ्या लोकसभेमध्ये माझे फक्त 1 आमदार होता, 5 आमदार त्यांचे होते. पण ज्या मतदारसंघामध्ये फुलंब्रीमध्ये ते आमदार होते त्या मतदारसंघामध्ये मला जवळपास 15,500 मताची लीड होती. आणि 2009ला जी मंडळी त्यांच्यासोबत होती त्याच्यातल्या जवळपास 50% पदाधिकारी आज माझ्या पक्षात आहेत. जिल्हा परिषदचे माझे अध्यक्ष आहेत, मार्केट कमिटी आत्ताचे चेअरमन आहे संभाजीनगरचे, ते माझ्याबरोबर आहे. पैठणला आमचे आपल्या जाफराबादला एक चव्हाण, त्याला त्यांनी फोन केला, अहो चव्हाण साहेब कुठे आहेत, मी फॉर्म भरायला लागलो, तुम्ही या फॉर्म भरला. म्हणे कोणीकडून? तर म्हणे काँग्रेसकडून. अहो ते म्हणे मला तर 10 वर्ष झाले मी भाजपमध्ये गेलो. किती वारे वाहून गेले, किती पाणी वाहून गेलं. त्यावेळेची माणसं 15 वर्षात एक पिढी संपत्ती राजकारणातली. त्यांना वाटतं आम्ही टीका केलं हे आमच्यावर टीका करतील. आणि टीकेचं राजकारण लोकांना फार आवडतं. 2,500 कोटीचा रस्ता एक हर्सूलपासून तर जळगावपर्यंत केला मी. बुलढाण्यापासून अजिंठ्यापासून बुलढाणा केला. जालन्यापासून तर पार सोलापूरपर्यंत नेला मी. जालन्यापासून तर बुलढाणा मार्गे नागपूरपर्यंत सिमेंटचा रस्ता केला. पाल फाट्यापासून तर राजूरला गेला. फुलंब्रीपासून खुलताबाद मार्गे पुढं रस्ता केला. 6,000 कोटी रुपयाचे रस्ते केले. 8,500 कोटी रुपयाचं इलेक्ट्रिफिकेशन रेल्वेचं केलं. आणि आत्ता 970 कोटी रुपये मनमाड टू सिकंदराबादकडे जाणारे रेल्वेला संभाजीनगरपर्यंत दिलं आहे. 970 कोटी रुपये. 100 कोटीची पीट लाईन जालन्याला केली, 100 कोटी संभाजीनगरला केली. 300 कोटीचं रेल्वे स्टेशनचं काम इथलं सुरू झालं आहे आणि 200 कोटी रुपयाचं काम जालन्याला सुरू झालं आहे. हे विकास केला आहे आम्ही. रेल्वेचे सर्वे केले अनेक ठिकाणी. 2009 ते 14 या महाराष्ट्राला फक्त 1100 कोटी रुपये मिळत होते रेल्वेला बजेट. गेल्या वर्षी 12,500 कोटी होतं, यावर्षी 15,500 कोटी. हा आमचा मुद्दा आहे. आम्ही विकासावर बोलतो. 1,200 कोटी रुपये या संभाजीनगर जिल्ह्याला पिण्याच्या पाण्यासाठी आले. 1,200 कोटी रुपये. जालन्याला 600 कोटी रुपये आले. तर मग जरांगे पाटलांनी निवडणूक का नाही लढली असा सवाल आता रावसाहेब दानवे यांनी केला. बघूयात काय म्हणतात रावसाहेब दानवे. तर मंडळी, हे होते रावसाहेब दानवे. रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल हे शब्द बोललेले आहेत. मंडळी, व्हिडिओ जो आहे तो लोकमत यांच्या सौजन्याने आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. तर मंडळी, रावसाहेब दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात आता मंगेश साबळे हे अपक्ष उमेदवार आहेत. मराठा आरक्षण आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्याचबरोबर कल्याण काळे हे देखील त्यांच्या विरोधात निवडणूक लढत आहेत. ते काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत. तर मंडळी, 2009 साली कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांना फाईट दिली होती, टक्कर दिली होती. तो मुद्दा आपण पुढे घेऊयात. आधी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबद्दल रावसाहेब दानवे काय म्हणालेले आहेत त्याबद्दल जाणून घेऊ. तर मंडळी, रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील तसेच मराठा आरक्षण या संदर्भात आज लोकमतला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सविस्तर माहिती दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे. आम्ही त्या भूमिकेचं समर्थन करतो असं रावसाहेब दानवे म्हणाल्यात. तर मंडळी, ते पुढे असंही म्हणाल्यात की मनोज जरांगे पाटील यांनी
लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. तो अतिशय योग्य निर्णय त्यांचा होता असं ते म्हणाले. पुढे ते असंही म्हणाले की ज्या वेळेस तुमचे सहकारी, तुमच्या अवतीभोवती असलेली जनता ही तुम्हाला निवडणूक लढा असं म्हणत असेल आणि तुम्ही निवडणूक लढत नसाल तर हे कुणी करत नाही. पण जरांगे पाटील यांनी आपली भूमिका ठाम ठेवली. ते म्हणाले की लोकसभा निवडणूक हा आपला मार्ग नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर रावसाहेब दानवे हे पुढं असं म्हणालेत की ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांनी हा निर्णय घेतला, निश्चितच तो निर्णय त्यांचा योग्यच आहे. ते म्हणाले की लोकसभा निवडणूक हा आपला विषय नाही आहे. हां, आम्हाला जर का आरक्षण मिळालं नाही किंवा सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी ही जर का केली नाही, जूनच्या आधी केली नाही, तर आम्ही विधानसभा निवडणूक लढवणार आणि पूर्ण ताकदीने लढवणार, 288 जागा लढवणार, असं काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या एका मुलाखतीत स्पष्ट करून टाकलेलं आहे. तर ते म्हणाल्यात, रावसाहेब दानवे म्हणाल्यात की मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका ही योग्य आहे आणि ते लोकसभा नाही तर विधानसभा लढते. तर मंडळी, रावसाहेब दानवे यांनी मनोज जरांगे पाटील यांचा हा विषय इथे या विषयावरती पडदा टाकला. त्याचबरोबर आता पुन्हा एक नवीन विषय सुरू झालेला आहे, तो म्हणजे मंगेश साबळे यांचा. मराठा आरक्षण लढ्यामध्ये मंगेश साबळे यांनी लक्षवेधी कामगिरी केली आहे. त्यांनी आपली गाडी जाळली आहे. त्याचबरोबर गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची जी तोडफोड झाली होती त्या तोडफोडीच्या दरम्यान त्यांना अटक देखील करण्यात आली होती. त्याचबरोबर मंगेश साबळे यांनी त्यांच्या गावातील आणि त्यांच्या परिसरातील पंचक्रोशीतील जे भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत ते मुद्दे उपस्थित करून जनतेचं लक्ष वेधलेलं आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने ते प्रकाश झोतात आलेले आहेत आणि आता ते जालना लोकसभा मतदारसंघातून अपक्ष पद्धतीने रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे यांच्या विरोधात लढत आहेत. तर दुसरा प्रश्न की कल्याण काळे यांनी 2009 साली रावसाहेब दानवे यांना टक्कर दिली होती आणि ही लढत अत्यंत चुरशीची झाली होती. साधारणतः 7-8 हजाराच्या फरकाने कल्याण काळे यांचा पराभव झाला होता. पण त्यावेळेची परिस्थिती ही वेगळी होती. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्याचं रावसाहेब दानवेंनी यावेळेस स्पष्ट केलं. त्यावेळेस गेवराई आणि त्यावेळेस घनसावंगी आणि गेवराई हा मतदारसंघ जालना लोकसभेत यायचा. ते 2 मतदारसंघ जालना लोकसभेतून कटले आणि पैठण तसेच फुलंब्री हे 2 मतदारसंघ जालना लोकसभेमध्ये आले. परंतु ज्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये कल्याण काळे यांचं प्राबल्य आहे, यांची ताकद आहे, त्याच फुलंब्री विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना लीड मिळाल्याची गोष्ट त्यांनी यावेळेस आवर्जून सांगितली. त्याशिवाय त्यांनी ही निवडणूक आपण टीका करून लढणार नाही आहोत तर विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत असं त्यांनी यावेळेस स्पष्ट केलं. त्यांनी विकास कामांचा पाढा वाचून दाखवला. आपल्या जालना लोकसभा मतदारसंघात एकंदरीत महाराष्ट्रातील आपल्या जालना, बीड, उस्मानाबाद, जळगाव या जिल्ह्यांच्या दरम्यान नागपूरपर्यंत रस्त्यांचं काम झाल्याचं त्यांनी सांगितलं. हजारो कोटींचे रस्ते हे आपल्या मतदारसंघात आणल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचशिवाय त्यांनी रेल्वेच्या पीट लाईन्स, त्याचबरोबर रेल्वेची हजारो कोटींची गुंतवणूक किंवा हजारो कोटींची कामं ही आपल्या जालना, संभाजीनगर तसेच या मनमाड ते सिकंदराबाद या लाईनवरती होणाऱ्या कामांवरती त्यांनी किती पैसे खर्च होणार आहेत याची सगळी माहिती दिली. आणि त्यामुळे आपण विकास कामांवर, विकासांच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढणार आहोत, टीकेच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढणार नाही आहोत असं त्यांनी यावेळेस स्पष्ट केलं.
टीका आपण केली तर त्या टीकेचं राजकारण केलं जातं आणि आपल्याला विकासाचं राजकारण करायचं आहे, टीकांचं नाही, असं यावेळेस रावसाहेब दानवे यांनी स्पष्टपणे सांगितलं. तर मंडळी, मनोज जरांगे पाटील हे लोकसभा निवडणूक लढले नाहीत, हा निर्णय त्यांचा अगदी योग्यच होता, कारण ते जनतेचे नेते आहेत. एका विशिष्ट मुद्द्यासाठी ते लढतायत आणि तो मुद्दा आहे, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आरक्षण. आरक्षण आणि निवडणूक हे दोन वेगळे मुद्दे आहे, असं सुरुवातीलाच रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. निश्चितच आरक्षण या मुद्द्याला भरकटू न देण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे राजकारणात आलेले नाही आहेत, असं त्यांनी आवर्जून यावेळेस सांगितलं. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा. आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.